नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे, पण महत्त्वाचा आणि ऐकण्यासारखा आहे. तर तोच प्रसंग आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्रीराम बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानर सेनेसह वर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरू होत होती. सीतामाई येथूनच काही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता. ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडून आणण्याचे कार्य बाकी होते, शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले. झाले. शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू करण्यात आली. सगळी तयारी झाली, पण पूजा करण्यासाठी कोणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा वेळ विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजेच रावणाला बोलवण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे, तर प्रखर शिवभक्त, प्रकांत पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासक सुद्धा होता. म्हणून श्रीरामाने हनुमंताला आज्ञा केली की तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप दे. रामाचे हे बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हल्लकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचवण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. हे ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते. त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी का केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. पण रावणाने आपल्या प्रकांत पांडित्याचा, पूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परमभक्तीचा मान ठेवत रामाचे आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस, कारण ती प्रतिष्ठापना पती पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही. श्रीरामांनी ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले. पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस, तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारीसुद्धा तुझीच आहे. या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राज्यांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, हे रामा,
मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचवीतही आहे, कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझी ही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशस्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम सीतेला विजयी भव असा आशीर्वाद दिला. वास्तविक याचा अर्थ युद्ध झालंच तर या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतः स्वीकार करणे हा होतो हे माहीत असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती, ती म्हणजे पुरोहितांचा सन्मान. रामाने रावणालाच विचारले, गुरुजी, पूजाविधी यथासांग पार पडला, आता आपण आपली दक्षिणा सांगावी. आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही काहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्यांच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडूनही दक्षिणा स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, हे रामा, तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळेच दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सानिध्यात असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको. आणि म्हणूनच रावणाचा युद्धात रामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढावला तेव्हा श्रीराम रावणाच्या सनीध उभे होते. भगवंताच्या सानिध्यात मृत्यू येणे यासारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहीत होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता. ही गोष्ट फार लोकांना माहीत आहे असे वाटत नाही. त्यामुळेच हा व्हिडिओ केला. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.